महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ असून शासन नियुक्त संचालकांमार्फत महामंडळाचे कामकाज चालते। केंद्र व राज्य शासनाची अतिमहत्त्वाची कार्यालये, संवेदनशील ठिकाणे, सार्वजनिक उपक्रम, शासकीय उपक्रम, धार्मिक स्थळे, वित्तीय, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था, मोठे पूल, विशेष आर्थिक क्षेत्र, बंदरे, धरणे, द्रुतगती मार्ग तसेच मोठ्या खाजगी संस्था यांना सुरक्षा प्रदान करणे हे या बलाचे मुख्य कार्य आहे। महाराष्ट्र सुरक्षा बलामार्फत 350 पेक्षा जास्त स्थापनांमध्ये जवळपास 20,000 सुरक्षाकर्मी कर्तव्य बजावत आहेत। येणाऱ्या काळात देखील हे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSF सुरक्षा रक्षकांना पगार किती असतो, इतर सोयी सुविधा, भत्ते, सुट्ट्या किती असतात याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून MSF संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। MSF मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी नियुक्त जवानाला प्रतिमाह 20,900 रुपये मूळ वेतन आहे। त्यामधून PF कट होऊन 18,899 देय वेतन जवानांच्या खात्यामध्ये जमा होत असते। जवानांचे मूळ वेतन 10,000 रुपये, HRA 5,220 रुपये, धुलाई भत्ता 1,580 रुपये, विशेष भत्ता 3,800 रुपये हे सर्व मिळून मूळ वेतन दिले जाते। त्यामधून ESICचे 145 रुपये, व्यावसायिक कर 200 रुपये, 12% EPF 1,656 रुपये असे एकूण 2,001 रुपये वजा करून 18,899 रुपये जवानांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। दर महिन्याच्या 6 तारखेच्या आत जवानांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होत असते। ज्या सुरक्षा रक्षकांची हत्यारी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते त्यांना 1,300 रुपये दरमहा अतिरिक्त भत्ता देण्यात येतो, तर मुख्य हत्यारी सुरक्षा रक्षकाला 1,500 रुपये हत्यारी भत्ता देण्यात येतो। वाहन चालकासाठी 2,000 रुपये, मोटरसायकल चालकासाठी 1,500 रुपये, हत्यारी दुरुस्ती आर्मोररसाठी 3,000 रुपये अतिरिक्त भत्ता देण्यात येतो। MSF मध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सर्व सुरक्षाकर्मींना 8 तास कर्तव्य असते। जास्त काळ कधी ड्युटी करावी लागल्यास त्यांना अतिरिक्त मोबदला दिला जातो। सर्व सुरक्षाकर्मींना आठवड्यातून एक साप्ताहिक रजा असते। एक कंत्राट कालावधी जो 11 महिन्यांचा असतो, त्यामध्ये पहिल्या कंत्राटमध्ये सुरक्षाकर्मींना 8 CL दिल्या जातात। त्यानंतर दुसऱ्या कंत्राटापासून 15 EL जवानांना भेटतात। जवान सलग 15 किंवा 2 टप्प्यामध्ये या सुट्ट्या घेऊ शकतात। जवानांना त्यांच्या कुटुंबासाठी वेळ देता यावा यासाठी सुट्ट्या वाढवणे गरजेचे आहे। महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये अनुभवानुसार 5 रँकपर्यंत प्रमोशन देखील होत असते। पोस्टनुसार जवानांना पगार देखील वाढवून दिला जातो। जवानांचा पगार ॲक्सिस बँकेमध्ये जमा होत असतो। ॲक्सिस बँकेकडून जवानांना 8 लाखाचा अपघाती विमा आणि कर्तव्य काळात निधन झाल्यास 40 लाखांचा विमा देण्यात येतो। या व्यतिरिक्त पर्सनल लोनची देखील सुविधा ॲक्सिस बँकेकडून दिली जाते। कोटक जनरल इन्शुरन्सकडून 2 लाखांचा आरोग्य विमा जवानांना देण्यात येतो। कार्यकाळानुसार दिवाळी बोनस देखील जवानांच्या खात्यामध्ये जमा होतो। तसेच कार्यकाळानुसार जवानांना आपल्या जिल्ह्यात देखील विनंती बदली देण्यात येते। जवानांना त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक खर्च सुव्यवस्थित भागवता यावा यासाठी पगार वाढ होणे गरजेचे आहे, कारण मुंबईच नव्हे तर इतर शहरांमध्ये देखील या पगारात घर खर्च भागवणे अवघड जाते। जवानांचा पगार वाढ आणि परमनंट करण्यासाठी रोहित पवार यांनी विधानसभेत देखील मुद्दा मांडला होता, त्यावर शासनाने विचार करणे गरजेचे आहे। तुम्हाला MSF मध्ये कोणता बदल होणे आवश्यक आहे असे वाटते हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल। MSF बद्दल अजून देखील कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। MSF संदर्भात येणाऱ्या सर्व PDF पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।